नमस्कार मित्रांनो, मी अनामिका. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत रणजित देसाई यांची अजरामर कादंबरी राधेय. ही कादंबरी म्हणजे महाभारतातील कर्णाच्या आयुष्याचा वेदनादायक, तेजस्वी आणि अन्यायाने भरलेला प्रवास. राधेय आपल्याला कर्ण म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून समोर येतो, ज्याचं आयुष्य जन्मापासूनच संघर्षांनी भरलेलं आहे. पुस्तकाची खासियत: कर्णाचं मानसशास्त्रीय चित्रण, समाजाने नाकारलेल्या माणसाची आतली घुसमट, दानशूरपणा, स्वाभिमान, माणसाची आतील सुंदर आत्मकथा, धर्म आणि अधर्म यामधील गुंतागुंत. हे पुस्तक वाचताना आपण कधी कर्णासाठी रडतो, कधी त्याच्यावर अभिमान वाटतो, तर कधी नियतीवरच राग येतो. पुस्तकातील काही महत्वाचे प्रसंग: कर्णाचा अपमान. द्रोणाचार्याच्या सभेत राजपुत्र नसल्यामुळे कर्णाला शिक्षण नाकारलं जातं. हा प्रसंग त्याच्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवतो. इथूनच कर्णाच्या मनात समाजाविरुद्ध शांत बंड निर्माण होते. दुर्योधनाची मैत्रीण. संपूर्ण जगाने नाकारलेल्या कर्णाला दुर्योधन मित्र म्हणून स्वीकारतो. मैत्री की स्वार्थ, हा प्रश्न पुस्तकभर आपल्याला सतावत राहतो. कुंतीकडून सत्य उघड. युद्धाच्या आधी कुंती कर्णाला भेटते आणि त्याला सांगते की तो तिचाच पुत्र आहे. हा प्रसंग म्हणजे संपूर्ण पुस्तकाचा सर्वात भावनिक क्षण. ज्या आईसाठी कर्ण आयुष्यभर तळमळत राहिला, तीच आई जेव्हा समोर उभी राहते, तेव्हा कर्णाला मिळालेलं सत्य आनंद देत नाही, तर अधिक वेदना देतं. कर्णाचा धर्म, कर्तव्य आणि स्वाभिमान या सगळ्यांची खरी परीक्षा इथे होते. दानवीर कर्ण. इंद्र कर्णाकडून त्याचे कवच कुंडल मागतो. सर्व काही माहिती असूनही कर्ण ते दान करतो. हा प्रसंग कर्णाच्या महानतेचं शिखर आहे. इथे कर्ण फक्त योद्धा राहत नाही, तर तो तितकाच त्यागाचा प्रतीक बनतो. अंतिम युद्ध. कर्णाचा अंत. अर्जुनाशी युद्ध करताना रथाचं चाक जमिनीत अडकतं आणि शस्त्र उचलायची संधीही कर्णाला मिळत नाही. हा प्रसंग वाचताना मनात एकच प्रश्न उभा राहतो: नियती इतकी निर्दयी आहे का? कर्ण पराभूत होतो, पण वाचकांच्या मनात तो अमर होतो. रेटिंग 5/5. राधेय ही फक्त ऐतिहासिक कादंबरी नाही, ही म्हणजे नाकारलेल्या माणसाची आत्मकथा आहे. जर तुम्हाला भावनिक कथा आवडत असतील, महाभारत वेगळ्या दृष्टीने पाहायचं असेल आणि कर्णासारख्या व्यक्तिरेखेला समजून घ्यायचे असेल, तर